पराठा कॉर्नर म्हणून आहे, टिळकवाडी एरिया आहे, त्याच्याच बाजूला हा रोड गेला आणि इथं घर आहे त्याचं. ते साफ आहे. कसं दिसतं ते हरा ग्रीन ग्रीन में नहीं, वो आप क्या कर रहे थे इधर? नहीं, हम इधर आए थे, जा रहे थे पानी लेके बॉटल का, इधर ही मिला था, फिर उधर गया. ग्रीन था क्या? ग्रीन में ती ग्रीन किलबॅक असू शकते किंवा रसल वाटत सुद्धा असू शकते. बट या ठिकाणी जास्त ग्रीन किलबॅक साप मिळालेत आम्हाला. तसं बघूया. बैठ लीजिए, बैठ नहीं दे दे. मला तर रसल वाटत आहे असं वाटलं. ग्रीन किलबॅक आहे तर बघू शकता. फार सुंदर असा हा ग्रीन बिल्कुल किलबॅक साप आपल्याला हळूवार पकडूया. या जातीतला फार मोठा साप आहे म्हणावा लागेल. साईजनं पण फार मोठा आहे. पूर्ण वयाचा हा साप आहे. ग्रीन किलबॅक म्हणजेच गवत्या ह्याला म्हणतात मराठीमध्ये. पूर्णपणे बिनविषारी अतिशय शांत स्वभावाचा साप आहे. आम्ही म्हणतो की कधी तुम्ही चुकून मारला वगैरे असाल तर तुम्हाला पश्चाताप होईल, इतका शांत स्वभावाचा हा साप असतोय. ह्याला हरा नाग सुद्धा म्हटलं जात आहे, कारण ह्याचं जे स्किनचं टेक्स्चर आहे ते पूर्णपणे नागाला मॅच होतंय, नागासारखा असतोय. पण हा ग्रीन कलरमध्ये असतोय, म्हणून याला हरा नाग सुद्धा म्हणतात. या एरियामध्ये जास्त प्रमाणात हे साप आढळून येतात आणि ह्याला काही चुकून मग नाग वगैरे समजून मारतात लोक. पण हा इतका शांत स्वभावाचा साप असतोय की फार शांत स्वभावाचा हा साप असतो, लक्षात घ्या. ग्रीन किलबॅक म्हणजेच गवत्या जातीचा साप आहे. प्रजातीमध्ये हा येतोय. असं स्वच्छ असं गार्डनमध्ये वगैरे फुलांच्या कुंडीमध्ये असं वगैरे. पण चुकून यांना बघून वगैरे तो घाबरून इथं पळाला. म्हणजे सडनली साप काय करतात, त्यांना जर भीती वाटली, बाय मिस्टेकली कसं येतात साप आपल्या आजूबाजूला, त्याला जर भीती वाटली तर तो जिथं जागा घुसेल तिथं सेफ वाटेल तिथं ते जातात. पण ही त्याची राहायची जागा नाही. चुकून तो घाबरून तिथं येऊन बसला. क्लीन गार्डनमध्ये वगैरे अशा फुलांच्या कुंड्या वगैरे ठेवल्या किंवा ग्रीन ग्रास वगैरे आहे तर अशा ठिकाणी हा साप येतोय. तर ठीक आहे, आपण याला आता बंद करूया. फार सुंदर आणि शांत स्वभावाचा हा साप असतोय. किती प्रेमळ आहे बघू शकता. असं माझ्या अंगावरती हे करायला, त्यांना अजब वाटायला, हसालेत त्यांनी. प्रेमळ सापाला प्रेमळ म्हटल्यावरती त्यांना हसू आलंय. ठीक आहे, आमच्या नजरेनं बघितलं तर तुम्हाला सुद्धा साप सुंदर वाटतील आणि प्रेमळ वाटतील.